आता घरभाडे भत्ता वसूल करून शासनाची फसवणूक केली आहे. सर्व पोलीस ठिकाणी रिपोर्ट कारवाई नाही केली तर हायकोर्टात लक्षात ठेव. मला मिळालं कसं एवढा बारीक आहोत या बाबतीत 30 वर्ष झाले हात धंदा असतो नाही इथं न राहता तू पत्ता देतो मोठा काकाचं झालं ना भाडे करारनामा द्या ना. घरभाडे भत्ता उचलता किती नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. चांदूर रेल्वे शहरातील काही नागरिकांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे महावितरणबद्दल तक्रार केली असता माजी आमदार महावितरणवर जाऊन धडकले. धडकताच माजी आमदार झाले आक्रमक होताच हे माजी आमदार यांनी सतत 3 तास तिथे ठिय्या आंदोलन करून. तर बघा सविस्तर बातमी MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर. तसेच बातमी बघण्यापूर्वी एक सूचना. या बातमीमध्ये आज अमरावती जिल्ह्यामध्ये 108 कोटीची शेती नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर झाली. पण या संदर्भात माजी आमदार यांना आम्ही प्रतिक्रिया घेतेवेळी आम्ही प्रश्न विचारला असता त्या प्रश्नामध्ये 108 कोटीच्या ठिकाणी 105 कोटी रुपये हा अंक वापरण्यात आला. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात 25 सप्टेंबर 2025 चांदूर रेल्वे शहर व तालुक्यातील विद्युत पुरवठा आणि वितरण व्यवस्थेतील गंभीर समस्यांमुळे संतप्त नागरिकांनी आज महावितरण कार्यालयासमोर माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र घेराव आंदोलन केले. शेकडो नागरिकांनी 3 तास ठिय्या आंदोलन करून महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटण्यास नागरिकांनी स्पष्ट नकार दिला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदार कर्मचारी संघटना, फोन न उचलणे, घरभाडे भत्ता घेऊनही कर्मचारी गैरहजर राहणे, स्मार्ट मीटर व मेंटेनन्स खर्च, लूज वायर टाईट करणे यासह सर्व मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या यशस्वी आंदोलनात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्यासह परीक्षित जगताप, महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रभाकरराव वाघ, माजी सभापती अमोल होले, तालुका अध्यक्ष काँग्रेस शिट्टूदादा सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास सूर्यवंशी, शहराध्यक्ष रुपेश कुडके, शहराध्यक्ष हर्षल वाघ, देवानंद खुने, उपाध्यक्ष प्रफुल्ल कोकाटे इत्यादीसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. आज तुम्ही महावितरण घेराव घातला, नेमकं घेराव घडण्याचे काय कारण? चांदूर रेल्वे शहरामध्ये MSEBची लाईन दिवसातून 12-15 वेळा जाते. 15 मिनटासाठी गेली, 10 मिनटासाठी गेली आपण समजू शकतो. पण 4-4 तास, 3-3 तास, 2-2 तास लाईन जात असल्यामुळं या गावातले नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहे. सोबतच मेंटेनन्स, स्मार्ट मीटर जबरदस्तीनं लावून घेणे, ह्या सगळे जे प्रकार आहे त्याच्या अशा 40 मुद्द्यांवर आम्ही MSEBच्या उपअभियंत्याला आणि अभियंत्याला घेराव घातला आणि त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घेतलं की ह्या सगळ्या 40 मुद्द्यांच्या बाबतीत आम्ही सविस्तर त्यांना सांगितलं. काही ग्रामीणचे मुद्देसुद्धा त्यामध्ये होते. कारण आता हरभऱ्याची पेरणी, गव्हाची पेरणी पुढच्या महिनाभरात सुरू होईल. बंद असलेल्या DP, त्यांचं मेंटेनन्स, ओव्हरलोड DP बंद करून त्याच्या जागी जास्त कपॅसिटीच्या DP लावणे, असे अनेक मुद्दे आम्ही त्यामध्ये अंतर्भूत केले आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही ह्या 40 मुद्द्यांवर महिन्याभरामध्ये सुधारणा करतो. ती जर सुधारणा झाली नाही तर डायरेक्ट इथं बसून आम्ही जेलमध्ये जाऊ, असं त्यांना सूचना दिलेली आहे. चर्चा करतेवेळी त्यांनी म्हटलं आहे की धामणगावची लाईन गेली तर चांदूरची जाते आणि चांदूरची गेली तर धामणगावला जाते. याबद्दल मान्य, ती 200 kV वरून 200 kV धामणगाव रेल्वेवरून इथं सप्लाय आहे आणि लाईन एकच असल्यामुळं धामणगावची सेपरेट आणि चांदूरची सेपरेट नाही. त्याच्यामुळं त्यांनी सन्माननीय आमदार साहेबांकडे 1.5 कोटीच्या खर्चाचा प्रस्ताव दिलेला आहे. धामणगाव रेल्वेची लाईन बंद असली तर चांदूरची बंद होणार नाही आणि चांदूरची बंद असली तर धामणगावची बंद होणार नाही. याची काळजी घेण्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च आहे. तो आमदार साहेबांनी मिळवून द्यावा. त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून निधी आणावा आणि दोन्ही शहराची होणारी गैरसोय टाळावी अशी आमची माननीय आमदारांना विनंती आहे. एक शेतकरी संदर्भात प्रश्न. आज अमरावती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी 105 कोटी रुपयांचे
म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे, तो नेमका 105 कोटी पुरेल का जिल्ह्यासाठी? 105 कोटी रुपये निधी कशासाठी आणला? जे पंचनामे वगैरे केलेले आहेत. नाही, हे मागचे आहे, आजचे या वर्षीच्या नुकसानीचे नाही. जे 105 कोटी रुपये आले असं तुम्ही सांगता, हे काही आताच्या नुकसानीचे नाही. या 2 महिन्यामध्ये पूर्ण ऑगस्ट आणि पूर्ण सप्टेंबर सततचा पाऊस पडल्यामुळे पूर्ण तूर पीक नष्ट झालं, कपाशी पिरणं नष्ट झाली. जे बोंड भरले आहे ते सुद्धा येणाऱ्या दसऱ्यापर्यंतच्या काळामध्ये ते बोंड सडून जातील. सोयाबीनच्या शेंगा खालच्या पूर्ण सडल्या. आता वरच्या शेंगांनासुद्धा, भरलेल्या शेंगांनासुद्धा पुढच्या आठवड्यातल्या पावसामुळे कोंब फुटतील. भयावह स्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या रोज 60 आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये प्रचंड भर पडणार आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. म्हणून सरकार म्हणते आम्ही मदत देऊ. सरकार तुझ्या पाठीशी आहे. जसं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं देवाला पाहून आपण विचारतो, तसं हा आमच्यासाठी देव झालेला आहे फडणवीस. पण या देवाचे पैसे शेतकऱ्याच्या पदरात केव्हा पडतील? देवाभाऊच आहे की नाही ते? देवाभाऊचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात केव्हा पडतील याबद्दल शंका आहे. सरसकट हेक्टरी 50,000 रुपये, जास्त मागत नाही आम्ही, एकरी 20,000 मागतो, ते शेतकऱ्यांना द्यावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवावे, शेतकऱ्यांचे संसार वाचवावे, त्यांच्या मुलांचे संसार, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण हे कसं मार्गी लागेल याच्यासाठी सरकारने ही मदत देणं. त्यासाठी आमचा 26 तारखेला नांदगाव खंडेश्वर येथे मोर्चा आहे आणि 29 तारखेला चांदूर रेल्वे येथे मोर्चा आहे.